Hello everyone, welcome to Base Agri Study Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 2nd for fundamentals of agronomy second, that is third course of the agronomy department for second semester. In this lecture we have to see definition of irrigation and water management, its objectives and role of water in plants. And one more point we will discuss in this lecture, that is effects of excess irrigation. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत डेफिनेशन इरिगेशन आणि वॉटर मॅनेजमेंटची, त्यांचे ऑब्जेक्टिव्ज, त्याचप्रमाणे रोल ऑफ वॉटर इन प्लांट्स आणि एक्सेस इरिगेशन झाल्यानंतर कोणत्या प्रकारांना तोंड द्यावे लागते हे देखील आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी सेकंड या कोर्समध्ये तुम्हाला जे इरिगेशन किंवा इरिगेशनच्या रिलेटेड सर्व ज्या कन्सेप्ट आहेत त्या या कोर्समध्ये असणार आहेत आणि अत्यंत इंटरेस्टिंग असं हे कोर्स आहे. आणि जर तुम्ही इंटरेस्ट देऊन जर हे शिकलात तरच हा सब्जेक्ट तुमच्या लक्षात येणार आहे. आणि जर तुम्ही फक्त पास व्हायचं म्हणून जर का तुम्ही या सब्जेक्टकडे पाहिलं तर हा कोर्स फक्त तुम्हाला पास करेल, यामधील कोणतंही नॉलेज तुम्हाला मिळणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर PDF नोट्स किंवा इतर माहिती याच्यासाठी टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप ग्रुप हे तुम्ही जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, पाहूयात आपण पहिल्यांदा इरिगेशन या कन्सेप्टबद्दल. यामध्ये आपण पाहणार आहोत इरिगेशनची डेफिनेशन. पण त्याच्या आधी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे इरिगेशन म्हणजे काय. तर इरिगेशन म्हणजे मराठीमध्ये सिंचन, किंवा त्याच्यापेक्षाही सोपा भाषेत तुम्हाला सांगण्याचं झालं तर त्याला म्हणायचं कृत्रिमरित्या पिकाला पाणी देणं. काही भागामध्ये पाणी पाजणे म्हणत असतील, काही भागामध्ये पाणी सोडणं म्हणत असतील, पिकाला पाणी पाजणे म्हणत असतील. हे सर्व ज्या संज्ञा आहेत या सर्वांनाच इरिगेशन म्हणायचं. तुम्ही जरी झाऱ्यानं जरी पाणी ओतलं एका प्लांटला किंवा तुमच्या क्रॉपला, त्याला सुद्धा इरिगेशनच म्हणायचं. पण ते सहसा आपल्या क्रॉपमध्ये होत नाही, ते गार्डनमध्ये होतं. तर मित्रांनो, पाहूयात पहिल्यांदा इरिगेशनची डेफिनेशन काय असणार आहे. तर आपल्याकडे 2 डेफिनेशन आहेत. त्यांमधील पहिली डेफिनेशन पहा. यामध्ये आर्टिफिशियल ॲप्लिकेशन ऑफ वॉटर टू द सॉइल टू एस्केप स्ट्रेस ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज इरिगेशन. म्हणजेच आपल्या सॉइलला कृत्रिमरित्या पाणी देणं. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या पाणी देणं, की ज्यामुळं काय होईल, त्या प्लांटचा स्ट्रेस हा निघून जाईल किंवा पळून जाईल. आणि त्यानंतर जे प्लांटला पाण्याची कमतरता भासत असेल तर ती कमतरता दूर होईल, म्हणजेच त्या प्लांटचा स्ट्रेस हा कमी होईल. यालाच म्हणायचं इरिगेशन. आणि त्यानंतर अजून एक डेफिनेशन आहे पहा. या डेफिनेशनमध्ये पहा, द ॲप्लिकेशन ऑफ वॉटर टू सॉइल टू असिस्ट in the production of crops specially during stress period. तर इरिगेशन म्हणजे काय आहे, पाण्याचं ॲप्लिकेशन करायचं सॉइलसाठी किंवा सॉइलला, की जेणेकरून आपलं क्रॉपचं प्रोडक्शन हे सिक्युअर होईल. आणि स्पेशली ड्युरिंग स्ट्रेस पिरियड,
एखाद्या क्रॉपचा स्ट्रेस पिरियड जेव्हा असेल तेव्हा हे पाणी आपण त्या पिकाला द्यायचं. स्ट्रेस पिरियड म्हणजे काय आहे की कदाचित उन्हाळ्याचा काळ असेल किंवा त्या क्रॉपला जरी हिवाळा पावसाळा असेल तरीही पाणी मिळालं नसेल तर त्याला स्ट्रेस पिरियड तुम्ही म्हणू शकता. असं नाही की उन्हाळा हाच एक स्ट्रेस पिरियड असू शकेल. एखाद्या क्रॉपला पाणी न मिळणे हा सुद्धा त्या क्रॉपचा स्ट्रेस पिरियडही आपण मानू शकतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, म्हणजे जे वॉटर आहे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे तुम्ही ऑलरेडी शिकलेलं होता. फर्स्ट प्रॉपर्टी, the chemical formula of water is H2O. Second, latent heat of evaporation, that is 580 calories gram at 0 degree Celsius. म्हणजे काय आहे, वॉटर काय करतं, हीट निर्माण करतं इव्हापोरेशनच्या टाईमला. त्यानंतर हीट ऑफ सब्लिमेशन इज 680 कॅलरीज ग्रॅम ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि सब्लिमेशनमधून हीट ही निर्माण होत असते किती, 680 कॅलरीज पर ग्रॅम 0 डिग्री सेल्सिअस या वेळेस. तुम्ही पाहिलं असेल जे बर्फ असेल त्यामधून सुद्धा वाफा निघत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर पिकामध्ये उभा राहिला असेल तेव्हाही तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्यानंतर हीट ऑफ फ्युजन इज 80 कॅलरीज ग्रॅम ॲट 0 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर हायेस्ट डेन्सिटी ऑफ वॉटर इज 4 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त डेन्सिटी असते वॉटरची. वॉटर एक्सपांड्स ऑन फ्रीजिंग 9% बाय व्हॉल्यूम, म्हणजेच जर पाणी गोठलं तर त्याचं साईज किंवा व्हॉल्यूम असेल ते 9% वाढतं. तुम्ही देखील एक प्रयोग करायला काही हरकत नाही. एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्ही अर्ध्यापर्यंत पाणी भरून ठेवा आणि तो ग्लास फ्रीजरमध्ये ठेवून द्या आणि जिथपर्यंत भरला आहे तिथपर्यंत तुम्ही स्केच पेननं मार्क करा आणि त्याचं जेव्हा बर्फ होईल तेव्हा नक्कीच या मार्कच्या वरती हा बर्फ गोठलेला दिसून येईल. याचा अर्थ हा आहे. त्यानंतर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ वॉटर इज -80. त्यानंतर वॉटर हॅज हायेस्ट स्पेसिफिक हीट, दॅट इज 1 कॅलरी पर ग्रॅम ऑफ एनी नोन सबस्टन्सेस एक्सेप्ट लिक्विड अमोनिया, दॅट इज 1.03 कॅलरीज पर ग्रॅम. म्हणजेच सर्वात जास्त स्पेसिफिक हीट ही वॉटरची असते की जी 1 कॅलरी पर ग्रॅम, पण लिक्विड अमोनिया सोडून सर्वांपेक्षा जास्त असेल आणि लिक्विड अमोनियाची स्पेसिफिक हीट असते 1.03 कॅलरीज पर ग्रॅम. तर तुम्ही अन्य कोणत्याही स्टडी मटेरियलमध्ये शोधून प्रॉपर्टीज ऑफ वॉटर लिहू शकता. असं काही नाही की याच प्रॉपर्टीज लिहिल्या पाहिजेत. तुम्ही गुगलवरती सर्च करून ज्या प्रॉपर्टीज तुम्हाला इझी सापडतील त्याही तुम्ही लिहू शकता. असं काही नाही की ह्या प्रॉपर्टीज वॉटरच्या प्रॉपर्टीज ॲग्रीमध्येच पाहिजेत, त्याच प्रॉपर्टीज केमिस्ट्रीमध्येच पाहिजेत असं नसतं. वॉटरच्या प्रॉपर्टीज सर्वत्र एकसारख्याच असणार आहेत, पण जास्तीत जास्त सायंटिफिक असाव्यात ॲग्रिकल्चरमध्ये अशी एखाद्या शिक्षकाची अपेक्षा असते. त्यानंतर आपण पाहूयात आवर नेक्स्ट पॉईंट, ॲडव्हांटेजेस ऑर ऑब्जेक्टिव्ज ऑफ इरिगेशन. तर त्याचबरोबर मेरिट्ससुद्धा म्हणू शकता, मेरिट्स ऑफ इरिगेशन. तर इरिगेशन का द्यायचं हा प्रश्न आहे. तर फर्स्ट ॲडव्हांटेज इज टू ॲड वॉटर टू सॉईल टू सप्लाय द मॉइश्चर इसेन्शियल फॉर प्लांट ग्रोथ.
तर एखाद्या सॉईलमध्ये पाणी का ॲड करायचं, तर त्या सॉईलमध्ये मॉइश्चर सप्लाय झालं पाहिजे, एखाद्या प्लांट ग्रोथला इसेन्शियल असलेलं. त्यानंतर सेकंड पहा, टू प्रोव्हाइड क्रॉप इन्शुरन्स अगेन्स्ट शॉर्ट ड्युरेशन ड्रॉट्स. आपल्या क्रॉपला इन्शुरन्स आपण प्रोव्हाइड करायचं. इन्शुरन्स म्हणजे खात्री. जर का एखादा शॉर्ट ड्युरेशनचा ड्रॉट असेल, दुष्काळ असेल छोट्या कालावधीचा, तर त्या क्रॉपला पाणी कमी पडता कामा नये याची खात्री किंवा काळजी. त्यानंतर थर्ड ॲडव्हान्टेज पहा, टू कूल द सॉईल अँड ॲटमॉस्फिअर देअर बाय मेकिंग मोर फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर क्रॉप ग्रोथ. आपलं सॉईल अँड ॲटमॉस्फिअर कूल ठेवण्यासाठी आपण इरिगेशन देतो. त्याचबरोबर कूल सॉईल अँड ॲटमॉस्फिअर असलेलं ते फेवरेबल असतं प्लांट ग्रोथसाठी. त्यानंतर टू रिड्यूस हॅझार्ड्स ऑफ फ्रॉस्ट. आणि फिफ्थ आहे टू वॉश आउट ऑर डायल्यूट साल्ट्स इन द सॉईल. सिक्स्थ आहे टू रिड्यूस हॅझार्ड्स ऑफ पाइपिंग. सेवन्थ टू सॉफ्टन टिलेज पॅन्स अँड क्लॉड्स. एट्थ टू डिले बड फॉर्मेशन बाय इव्हापोरेटिव्ह कुलिंग. आणि त्याचबरोबर नाइन्थ पहा, टू इन्क्रीज बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज इन सॉईल. अँड टेन्थ टू मिटिगेट ड्रॉट इफेक्ट अँड सिक्युअर क्रॉप प्रोडक्शन. तर यामध्ये पहा, फोर्थ आहे टू रिड्यूस हॅझार्ड्स ऑफ फ्रॉस्ट. जे धोका आहे त्याच्यापासून धोक्याचे जे हॅझार्ड्स आहेत किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते कमी करण्यासाठी. त्याचबरोबर जे डायल्यूट साल्ट्स आहेत वॉटरमध्ये ते वॉश आउट होण्यासाठी. त्याचप्रमाणे जे पायपिंगने आपल्याला हॅझार्ड्स होतात म्हणजे पाईपमुळे, त्याचप्रमाणे जो टिलेजचा पॅन असेल किंवा क्लाउड्स असेल ते सॉफ्ट होण्यासाठी, या सर्वांसाठी इरिगेशन दिलं जातं. त्याचप्रमाणे जे क्रॉपचं प्रोडक्शन आहे ते सिक्युअर करण्यासाठी, ड्रॉटपासून संरक्षण करण्यासाठी ही आपण इरिगेशन देतो. तर यानंतरचा जो पॉईंट असणार आहे तो आहे वॉटर मॅनेजमेंट म्हणजे पाणी व्यवस्थापन. तर यामध्ये पहा, जी डेफिनेशन आहे ती थोडीशी मोठी आहे, पण एकदा आपण समजून घेतली की ती डेफिनेशन तुम्हाला कशाही प्रकारे लिहिता येईल. त्यामध्ये पहा, वॉटर मॅनेजमेंट रेफर्ड ॲज द इंटिग्रेटेड प्रोसेस ऑफ इनटेक, कन्व्हेयन्स, रेग्युलेशन, मेजरमेंट, distribution, application of irrigation water to the field at right times, quantity and method, and removal of excess water from the field for the purpose of securing maximum crop production and water economy. तर यामध्ये पहा, इरिगेशनची डेफिनेशन यामध्ये आहे, ड्रेनेजची डेफिनेशन ही यामध्ये आहे, आणि याला सर्वांनाच मिळून म्हणायचं वॉटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंट म्हणजे काय आहे? इंटिग्रेटेड प्रोसेस आहे. सर्व ज्या प्रोसेस आहेत त्या एकाच सूत्रबद्ध प्रक्रियेमध्ये पूर्ण करायच्या, की जेणेकरून आपलं पर्पज काय आहे हे लास्टचं सिक्युरिंग मॅक्झिमम क्रॉप प्रोडक्शन अँड वॉटर इकॉनॉमी. अजून एकदा पहा ही डेफिनेशन. वॉटर मॅनेजमेंट रेफर्ड ॲज इंटिग्रेटेड प्रोसेस ऑफ इनटेक, कन्व्हेयन्स, रेग्युलेशन, मेजरमेंट, डिस्ट्रीब्युशन, ॲप्लिकेशन ऑफ इरिगेशन वॉटर. म्हणजेच काय आहे, कन्व्हिनियन्स झालं पाहिजे, रेग्युलेशन आणि मेजरमेंट पाहिजे तितक्याच प्रमाणात, योग्य डिस्ट्रीब्युशनमध्ये इरिगेशन वॉटर ॲप्लाय करायचं एखाद्या फील्डला, बरोबर अगदी ॲक्युरेट वेळी, ॲक्युरेट क्वांटिटीमध्ये आणि योग्य मेथडने
ॲप्लाय करायचं इरिगेशन वॉटर, आणि त्याचप्रमाणे जे एक्सेस वॉटर आहे ते रिमूव्ह करायचं एखाद्या फील्डमधून. आणि या सर्वांचं पर्पज काय असणार आहे? सिक्युरिंग मॅक्झिमम क्रॉप प्रोडक्शन अँड वॉटर इकॉनॉमी. तर अशी आहे डेफिनेशन वॉटर मॅनेजमेंटची. यामध्ये 2 डेफिनेशन इंटिग्रेटेड आहेत पहा, आणि बाकीचे ज्या प्रोसेस आहेत त्या इंटिग्रेटेड आहेत, आणि या सर्वांचा पर्पज हा एकच आहे की जो मॅक्झिमाइज क्रॉप प्रोडक्शन. त्यानंतर पहा इम्पॉर्टन्स, फंक्शन्स, रोल ऑफ वॉटर इन क्रॉप अँड क्रॉप प्रोडक्शन. तर इम्पॉर्टन्स यालाच फंक्शन ही देखील आपण म्हणू शकतो आणि रोल ही म्हणू शकतो. आणि कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आला तर हे 2 इम्पॉर्टन्स तुम्ही लिहू शकता. 4 मार्कला जर क्वेश्चन आला तर यामधील 4 तुम्ही लिहू शकता, यामधील 2 यामधील 2 ही लिहू शकता. किंवा मिड सेमिस्टरला जर असा क्वेश्चन आला तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जसं लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे किंवा त्यांनी जसं नोट्समध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे उत्तर लिहा. तर फर्स्ट फिजिओलॉजिकल इम्पॉर्टन्समध्ये पहा. फर्स्ट, द प्लांट सिस्टीम इटसेल्फ कंटेन्स अबाउट 90% ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरचा रोल काय आहे किंवा महत्त्व काय आहे बघा. प्लांटमध्ये 90% हे वॉटर असतं आणि एखाद्या झाडामध्ये. सेकंड, इट ॲक्ट्स ॲज बेस मटेरियल फॉर ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. तर एखाद्या प्लांटमध्ये वॉटर काय करतं की सर्व ज्या बाकीच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यामधील ज्या रिॲक्शन्स आहेत त्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. ओके. थर्ड पहा, इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन रेस्पिरेशन अँड ट्रान्सपिरेशन. त्यानंतर इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन फोटोसिंथेसिस. त्यानंतर इट प्लेज ॲन important role in plant metabolism for vegetative and reproductive growth. It serves as solvent in soil for plant nutrients. It acts as carrier of plant nutrients from soil to plant system. It maintains plant temperature through transpiration, and it helps to keep the plant erect by maintaining plant's turgidity. And last one is it helps to transport metabolites from source to sink. म्हणजेच एखाद्या प्लांटमध्ये त्याच्या फिजिओलॉजिकल बाबींचा विचार केला गेला तर हे जे सर्व जे आहेत ते फंक्शन्स आहेत. त्यानंतर प्लांट सोडून इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहेत पहा. म्हणजेच हे दोन्हीही फिजिओलॉजिकल आणि इकॉलॉजिकल हे दोन्हीही फंक्शन्स आहेत ते इम्पॉर्टंट ठरणार आहेत एखाद्या प्लांटसाठीचे. त्यामध्ये पहा इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्समध्ये फर्स्ट, इट हेल्प्स टू मेंटेन सॉइल टेम्परेचर. सेकंड, इट हेल्प्स टू मेंटेन साल्ट बॅलन्स. इट रिड्यूसेस सॅलिनिटी अँड अल्कलिनिटी. इट इन्फ्लुएन्सेस वीड ग्रोथ. त्यानंतर इट इन्फ्लुएन्सेस ॲटमॉस्फेरिक वेदर. इट हेल्प्स टू बेनिफिशियली मायक्रोब्स. त्यानंतर पहा इट इन्फ्लुएन्सेस द पेस्ट अँड डिसीजेस. इट सपोर्ट्स ह्युमन अँड ॲनिमल लाईफ. इट हेल्प्स फॉर लँड प्रिपरेशन लाईक प्लाविंग, पडलिंग. अँड लास्ट वन इज it helps to increase the efficiency of cultural operations like weeding, fertilizer application, etc. by providing optimum condition. तर इकॉलॉजीच्या बाबतीमध्ये वॉटरचा काय रोल आहे पहा. वॉटर काय करतं? सॉइल टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम, साल्ट बॅलन्स करण्याचं काम, सॅलिनिटी आणि अल्कलिनिटी रिड्यूस करण्याचं काम करतं. त्याचबरोबर
जे आपलं हेवी इरिगेशन आहे ते वीड ग्रोथ सप्रेस करतं. त्याचप्रमाणे ॲटमॉस्फेरिक वेदरला इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतं. जे मायक्रोब्स आहेत त्यांच्यासाठी बेनिफिशियल असेल. त्याचप्रमाणे पेस्ट अँड डिसीजेससाठी इन्फ्लुएन्स करतं ते. आणि ह्युमन आणि ॲनिमल लाईफ असेल त्यांना हे सपोर्ट करण्याचं काम करतं. म्हणजेच वॉटरचा रोल हा ह्युमन आणि ॲनिमल लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे लँड प्रिपरेशन करताना, प्लाविंग करताना किंवा पडलिंग करताना वॉटर हे इम्पॉर्टंट असतं. त्याचप्रमाणे जे कल्चरल ऑपरेशन्स आहेत, विडिंग, फर्टिलायझर ॲप्लिकेशन, हे करताना वॉटर इम्पॉर्टंट असतं. बिकॉज विडिंग करताना जमीन ही जास्त हार्ड पॅन नसावा, की जेणेकरून जे इम्प्लिमेंट्स आहेत किंवा हँड टूल्स आहेत त्यांच्या मदतीने विडिंग करता येईल. त्यानंतर आपण पाहूयात ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ एक्सेस इरिगेशन. म्हणजेच एखाद्या क्रॉपला किंवा पिकाला जास्तीचं पाणी दिलं तर काय होईल, कोणते ॲडवर्स इफेक्ट होतील. यामध्ये ॲडवर्स इफेक्ट भरपूर आहेत. ॲडवर्स इफेक्ट ऑफ एक्सेस इरिगेशन याच्यावरती जे टाईप्स आहेत इरिगेशनचे, मेथड्स आहेत इरिगेशनच्या, त्या पॉईंटमध्ये याचं डिटेल्ड किंवा जे जास्त पॉईंट्स आहेत त्याचं आपल्याला शिकायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी 3च किंवा ब्रॉड कन्सेप्टनं मी पॉईंट दिलेले आहेत. त्यामध्ये पहा, इरिगेशन विदाउट ॲप्रोप्रिएट ड्रेनेज लीड्स टू लँड डिग्रेडेशन, वॉटर लॉगिंग अँड सॉइल सॅलिनायझेशन लीडिंग टू रिड्यूस क्रॉप प्रोडक्टिव्हिटी. जर आपण इरिगेशन दिलं एखाद्या क्रॉपला आणि त्या क्रॉपसाठीचं ड्रेनेज सिस्टीम जर ॲप्रोप्रिएट नसेल तर ती जी सॉईल आहे ती वॉटर लॉग्ड बनेल आणि ती सॉईल सलाईन होईल. म्हणजेच एखाद्या पिकाच्या जे माती असते त्यामध्ये तुम्ही पांढरा थर किंवा पांढरं कलरचं जे पावडरसारखं तुम्ही पाहिलं असेल, पहा, जास्तीत जास्त हे आढळून येतं शुगर केनमध्ये, ऊसाच्यामध्ये, की शारपट जमीन तयार होते आणि त्यामुळे काय होतं, क्रॉप प्रोडक्टिव्हिटी ही रिड्यूस होते. सेकंड पहा, ग्राउंड वॉटर पोल्युशन इस्पेशली विथ नायट्रेट्स ड्यू टू सेपेज ऑफ वॉटर कॅरिंग नायट्रेट फ्रॉम अप्लाइड फर्टिलायझर टू द ग्राउंड वॉटर. काय होतं, जास्त इरिगेशननं जे ग्राउंड वॉटर पोल्युशन आहे ते वाढतं. बिकॉज काय होतं, जे नायट्रेट फर्टिलायझर्स आहेत त्यांच्यामुळे काय होतं, सीपेज लॉसेस होतात आणि जे फर्टिलायझर्स आहेत ते वॉटर टेबलच्या खालच्या थराला जाऊन ते नंतर त्या आपल्या क्रॉपला सुद्धा उपयोगी येत नाहीत. त्यानंतर थर्ड पहा, इरिगेशन मे लीड्स टू कोल्डर अँड डॅम्पर क्लायमेट कंडक्टिव्ह टू आउटब्रेक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. तर काय होतं पहा, इरिगेशनमुळे काय होतं, जे क्रॉपच्या इकॉलॉजी किंवा अवतीभोवती जो परिसर असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल ते काय होतं, कोल्ड होतं अँड डॅम्पर क्लायमेट तयार होतं इरिगेशनमुळे. आणि त्याच्यामुळं काय होतं, पेस्ट अँड डिसीजेससाठी आउटब्रेक मिळू शकतो आणि अशा वेळेस जास्तीत जास्त रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक्सेस इरिगेशन एखाद्या क्रॉपला देणं हानिकारक असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन फॉर आन्सर इन कमेंट बॉक्स. तर मित्रांनो, या पुढील क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि तो क्वेश्चन असणार आहे, ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स थ्रू इरिगेशन वॉटर इज नोन ॲज डॅश डॅश. तर याचं उत्तर जे येत असेल तर तुम्हाला ते देण्याची संधी आहे कमेंट बॉक्समध्ये.
तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आणि जे बरोबर उत्तर देणारे जे ब्रिलियंट स्टुडंट किंवा लकी स्टुडंट असतील त्यांचं नाव येणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. आपल्या कोणत्या सेक्शनमध्ये? राईट आन्सर्ड ब्रिलियंट स्टुडंट्स त्यामध्ये, आणि त्यांचं आपण अभिनंदन देखील करत असतो. तर मित्रांनो, अशी होती जी माहिती की ज्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या सिलेबसमधील हा जो पार्ट आहे या पार्टबद्दल तुम्हाला नक्कीच या गोष्टीची माहितीचा फायदा होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला ही माहिती समजलीच असेल अशी मी आशा करतो. तर मित्रांनो, आपल्या या BSc ॲग्री स्टडी गाईड या यूट्यूब चॅनलवरती आपण BSc ॲग्रीच्या रिलेटेड असणारे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसची आपण लेक्चर्स देत असतो. त्याचप्रमाणे ज्या ॲग्रीच्या रिलेटेड ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्यांच्याबद्दल आपण मार्गदर्शन देत असतो. तसेच ज्या स्पर्धा परीक्षा असतील कृषी विषयातील त्यांच्याविषयी आपण माहिती देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या नातेवाईकांमधील किंवा आपल्या वर्गमित्रांमधील जर कोणी BSc ॲग्रीला किंवा ॲग्री या रिलेटेड अभ्यास करत असतील परीक्षांचा तर त्यांच्यापर्यंत या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. चल तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह. धन्यवाद.